नमस्ते मंडळी. तर इथे मी घेतलेले तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे. या डाळी 3 आहेत. त्यानंतर इथे मी गॅसवरती टोप ठेवलेला आहे गरम करत. त्यामध्ये आपण घालणार आहोत तेल. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत मोहरी. मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं. रेसिपी आवडली ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच आपण चॅनलवरती नवीन रेसिपी अपलोड केलेले आहे. जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा. ही रेसिपी एकदम साधी सोपी अशी आहे. तर इथे मी घातलेला आहे एक अर्धा कांदा. हा उभा चिरून घेतलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये घातलेला आहे. कांदा चांगला कलर येईपर्यंत आपण हा कांदा परतून घ्यायचा. आता मी याच्यामध्ये घालणार आहे कढीपत्ता. कढीपत्त्याची पानं मी 4-5 घेतलेली आहे, बारीक करून घेतली आहेत. त्यानंतर मी इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या, ते घातलेले आहेत. त्यानंतर आपण घालायचं आहे मूठभर इथे मी शेंगदाणे घातले आहेत. मी ते थोडेच घातले आहेत, पण तुम्हाला जर आवडत असतील ना तर तुम्ही जास्त घातले तरीही चालेल. माझ्या मुलांना हे जास्त शेंगदाणे आवडत नाहीत. त्यानंतर मी घातलेले आलं लसूण किसून घातलेली आहे. एक टॅमॅटो घातलेला आहे बारीक करून. आता हे आपण परतून घ्यायचं तेलामध्ये. त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे बटाटा मी एक असा हा बारीक कट करून घेतला आहे. जास्त पण मोठे फोड्या करायचे नाहीत, ते मीडियम करायचे आहेत, नाही तर काय होतं शिजून जातात ते एकदमच. त्यानंतर मी इथे घातलेला 1 चमचा हळद, अर्धा चमचा घालायचा आहे धना पावडर. त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तुम्ही जास्त घातलं तरीही चालेल. त्यानंतर मी घातलेला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला. इथे हा अर्धा चमचा घेतला आहे काळा मसाला. आणि त्यानंतर आपण घालणार आहे चवीप्रमाणे मीठ. आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला पण घालू शकता. मसाला आणि हे सर्व साहित्य आपण चांगलं असं हे परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तांदूळ आणि डाळ आणि तांदूळ मी 1 तास चांगली भिजत ठेवलेली होती आणि आता मी त्याच्यामध्ये घातलेली आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय बनवते आहे ते. सर्वजणच बनवतात, पण ही माझी रेसिपी थोडीशी वेगळी अशी आहे. तुम्ही तर एकदा नक्कीच करून पहा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि घरातील सर्वांना सुद्धा हे नक्कीच आवडेल. कारण मी ज्यावेळी बनवली ना तर माझ्या घरातील सर्वांना ही रेसिपी खूप आवडलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे, नक्की करून पहा. आता हे आपण सर्व असं चांगलं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर थंड पाणी घालणार नाही आहोत. तर याच्यामध्ये आपण हे परतून झाल्यानंतर गरम पाणी घालायचं आहे. कधी काय होतं मुलांना चपाती भाजी खायला खूप कंटाळा येतो. टिफिनमध्ये आपण दिलं रिटर्न आणतात, त्यावेळी आपण असं काही बनवून दिलं तर नक्कीच मुलं आवडीने खातील. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मुलांनाही करून टिफिनमध्ये द्या. भात शिजल्यानंतर वरून आपण 1 चमचा तूप घालायचं, म्हणजे आणखी छान असा हा भात टेस्टी होतो. एकदा नक्की करा.